संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील मास्टरमाइंड नेत्याच्या जवळचा म्हणून नैतिकतेच्या आधारावर राजीनामा घेतला। टीव्ही9च्या कॉन्क्लेव्हमध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट। देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंच्या विरोधात कुठलाही पुरावा आल्यास कारवाई करा असं तपास यंत्रणांना सांगितलं होतं, पण सीआयडीला तसा कुठलाही पुरावा सापडला नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। अबू आझमी औरंगजेबावर जाणून बुजून बोलले, आम्ही त्यांचा लोकशाही मार्गाने इलाज केलाय। अबू आझमींना निलंबित केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, तर कारवाईच्या विरोधात कोर्टात जाणार आझमींची प्रतिक्रिया। आघाडीच्या सर्व आमदारांची आज बैठक। शरद पवार, ठाकरे, वडेट्टीवारांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार। यशवंतराव चव्हाण सेंटर इथे बैठकीचं आयोजन। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये सरकारकडून उत्तर नाहीच। पोलिसांवर गुन्हा नोंदवण्यात टाळाटाळ। सरकारच्या भूमिकेबाबत उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त। यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना 2100 रुपये देणार असं सांगितलं नाही। जाहीरनामा 5 वर्षांसाठी असतो। लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरेंची माहिती। महायुती सरकारचा मोठा निर्णय। प्रतिज्ञापत्रासाठी 500 रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा। विद्यार्थ्यांना दिलासा। पालकमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाण्यामध्ये जनसंवाद उपक्रम। आनंद आश्रमातून उपक्रमाचा शुभारंभ। पालिका हद्दीमधील नागरिकांच्या समस्या, तक्रारी सोडवण्यावर भर दिला जाणार। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये कोणत्याही कारणास्तव रस्ते खोदकामाला मनाई। मनपा आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश। काँक्रिटीकरणासाठी नव्यानं रस्ते खोदकाम न करण्याच्या सूचना। नवी मुंबईत आज सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद। भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र आणि मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीसाठी 10 तास पाणी बंद राहणार। लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज मुंबई दौऱ्यावर। धारावीत काम करणाऱ्या लेदर कामगारांसोबत संवाद साधणार। धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध होत असताना दौऱ्याला महत्त्व। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतासमोर न्यूझीलंडचं आव्हान। सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून दक्षिण आफ्रिकेचा 50 धावांनी पराभव। 9 मार्चला दुबईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना रंगणार।